या गेंड्याच्या सरकारला, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग यावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी खंडेराव महाराज ही जी तळी या ठिकाणी आज त्यांना कुठंतरी बुद्धी यावा म्हणून ही तळी आज आम्ही या ठिकाणी भरलेली आहे। तो एक हरामखोर, तो 6000 लिटरची दारू पिणारा, तो आमच्या जरांगे पाटलाला काय म्हणतो, बेवडा दारुडे। आणि हा कोणता धुतल्या तांदळाचा आहे हा? साऱ्या दुनियाचं एक अख्खा महाराष्ट्र लुटून खाणारा, 6-6 हजाराची लाटू दारू पितो घरामध्ये हा। आणि आमच्या मराठा समाजावर हा तुटून पडलेला आहे। मी तर म्हणतो हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे ना, या सरकारने याचा पहिले याचा विल्हेवाट लावला पाहिजे, नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवीन। एवढी इतकी मालमत्ताची झालेली आहे, याला एवढा कोणता माज चढलेला आहे, याचा माज आहे ना, याचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही। तरी या सरकारने याच्यावर आहे ना काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे। अन्याय तर मराठा समाज आहे ना, याला तर रस्त्यावर फिरून देणारच नाही। अरे हा कुठं जरी उभा राहिला तर याला पाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून याची खुमखुमी ना, याची खुमखुमी आता आम्ही जिरवलं शिणार। थांब रे भैया म्हणा, तुझी ना जिरवायला ना फक्त मुंबईत आम्ही येणार आहे 24ला, तू भेट फक्त तिथं, मग सांगतो तुला तिथं काय। आज इथं तळी भरी ना, उद्या तिथंच भरणार तुझी। जे होईन ते होईन, काय होईन ते आता आम्ही पाहून घेऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। आणि खंडेराव महाराजांनी ना त्याला सद्बुद्धी द्यावं का तो आमच्यावर भुकला नाही पाहिजे। 1 डिसेंबरपासून आम्ही या ठिकाणी कोपरगाव तालुका शहराच्या वतीने साखळी उपोषणास प्रारंभ केलेला आहे। मनोज जरांगे पाटील जे आमचं मराठा योद्धा आहे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे, साखळी उपोषण। आणि आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चंपाषष्ठी साजरी केली जात आहे। चंपाषष्ठीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा।
आणि आज आम्ही ही जी तळी भरलेली आहे, खंडेराव महाराजांची तळी भरलेली, आणि खंडेराव महाराजांच्या चरणी आज आम्ही प्रार्थना करतो का लवकरात लवकर या सरकारला जाग येऊ द्या, आणि आम्ही जे आमचं हक्काचं आरक्षण मागतोय, मराठा आरक्षण मागतोय, ते मराठा आरक्षण आम्हाला मिळू द्या, हीच आम्ही या खंडेरावच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधले काही जे जबाबदार मंत्री, ज्येष्ठ मंत्री, राज्याचे ज्येष्ठ नेते, स्वतःला ज्येष्ठ नेते समजतात, असे नेते आमच्या जरांगे पाटलाबद्दल अपशब्द बोलतात. काल त्यांनी काहीतरी दारूबद्दल असं काहीतरी बोललेलं आहे, तर मी सर्वप्रथम या ठिकाणी त्यांचा निषेध करतो. आणि सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे का अशा मंत्र्याला या मंत्रिमंडळात ठेवलं पाहिजे का जो मंत्री स्वतः म्हणजे जबाबदार मंत्री, वयाने ज्येष्ठ आहे, या त्यांनी म्हणजे जबाबदारीने बोललं पाहिजे. पण जर महाराष्ट्र सरकारचे जबाबदार मंत्री जर असं बोलत असेल तर त्याचा मराठा समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. आणि तसंच या मंत्र्यांना सांगू इच्छितो की आमचं आंदोलन हे अतिशय शांततेने चालू आहे. आम्हाला कुठलाही गोंधळ करायचा नाही, आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही. फक्त आमच्यावर जो झालेला अन्याय आहे तो सरकारने दूर केला पाहिजे. आम्ही कोणावर अन्याय करत नाही. यापुढे तुम्हाला एकच सांगतो की यापुढे बोलताना तुम्ही जबाबदारीने बोला, आणि तुम्ही जर तुमची जबाबदारीचं भान पाळणार नसेल तर मग शेवटी आम्ही पण किती दिवस संयम ठेवायचा. आणि जर मराठ्यांचा जर संयम सुटला तर मराठ्यांच्या जातीवर येऊन देऊ नका, एवढंच या ठिकाणी मी यांना सांगतो. आणि लवकरात लवकर आम्हाला आरक्षण मिळावं हीच या ठिकाणी सरकारला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल माननीय छगनराव हे आज पहिल्यांदा काल असं वाटलं का त्यांनी पहिल्यांदा आमच्याबद्दल चांगले उद्गार काढले. त्यांनी काल जरांगे पाटलांना मरकट म्हणजे काय, माकड म्हणजे मानवाचा पुनर्जन्म, म्हणजे मानवाची जर सुरुवात झाली असेल ती माकडापासून सुरुवात झालेली. हा बिगर सोंड्याचा हत्ती हा आम्हाला मरकट म्हणतोय. तर आम्हाला असं शंका येते का हा कोणत्या जातीचा आहे. हा जर आम्हाला मरकट म्हणतोय तर हा कुठला आहे. तर आम्हाला शंका येते हा बिगर सोंडीचा हत्ती नेमका हा कोणाचा आहे. याची आपण सरकारने चौकशी करावी आणि याच्यावर कारवाई करावी आणि याच्या तोंडाला नावावर घालावं. हा बिगर सोंडीचा हत्ती ना कुठेही बी ना बरगळू राहिला आहे. याला लवकरच साखळ दंडामध्ये व्यसन घालावं ही आमची विनंती आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत आज खंडेराव महाराजांची, आपल्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आपल्या खंडेराव महाराज आज. तर या चंपाषष्ठी असल्या कारणास्तव सरकारनं त्या जे चमचेवाणी करताय की चमचे खंडेरावांना आज त्यांची तोंड बंद करावा, जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता जे चालू आहे धडपड, सगळी मराठा समाज आज एक वाटला आहे. आणि जे जरांगे पाटील आज रात्रंदिवस जे आज आम्ही मराठा भाविक सगळे समाज आहे एक वटलो आहे आणि कुठंतरी काम करतो आहे. आणि आज ही आम्ही जी तळी भरली कोपरगावमध्ये, की सरकारने आमच्या तळीकडे लक्ष द्यावा. की खंडेरावाची तळी भरणे म्हणजे सुखाचं, समाधानाचं आणि समाजाचं कारण मोठं. खंडेराव महाराजांकडून आपण कोणतंही काम करताना शुभ काम करतो ते खंडेरावाला सुरुवात करून करतो. कोणाचा शुभविवाह असू किंवा कोणाचं कार्य असू तर खंडेरावाला आज मी भगवंताला सांगतो का या ज्या माणसांनी सरकारच्या विरोधात जे बोलताय किंवा समाजाच्या विरोधात जे बोलताय, खंडेरावांनी त्यांना सद्बुद्धी देऊ आणि सरकारनं लवकरात लवकर आमची दखल घ्यावा मी एवढी विनंती करतो. आणि आरक्षणाची प्रत्येकाला समाधानानं मुक्त करावा. आणि नवीन येणारं 2024 आहे 1 तारखेपासून आम्हाला त्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करावा. धन्यवाद. गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये देणगी मिळालेली आहे. छगन भुजबळ यांना देव चांगली सद्बुद्धी देव आणि आम्हाला लवकरात लवकर मराठा आरक्षण मिळो आणि त्यांनी मध्ये कोणतेही काही चुकीचे कामं न करो यासाठी 1000 रुपये आम्हाला बक्षीस मिळाले आहेत. धन्यवाद. बाहेरी रनात फिरली नाती कधीच माघारी, तख्त दौलती समोर कधी ना केली लाचारी, हो कधी ना झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा हेतू तिने पांघरला. धर्मरक्षणासाठी भवानी सज्ज झाली, जुलुम करत्याच्या रक्ताने ती नाली. ते का महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार, उघडण्या स्वातंत्र्याचे दार, उघडण्या स्वातंत्र्याचे दार. हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार.
झाली वरती वाट चमके शिवबाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा